नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं, तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा, त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त एकदम फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जो ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जो ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे, त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे। ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली अथई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल। मी ॲडव्होकेट अभिषेक पालवे, प्रभाग क्रमांक 12 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ही अपील करतोय सर्व मतदार बंधू भगिनींना, युवा चेहऱ्यांना, सर्व मतदारांना की प्रभाग 12 मध्ये अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार पंचशीला नाना पवार, ब मध्ये मी स्वतः ॲडव्होकेट अभिषेक पालवे, क मध्ये मंगलाताई गायकवाड व ड मध्ये सुंदर बाबू मंगतानी हे आमचे अधिकृत उमेदवार असून गटाई आलोक आहे। जसं की आपल्याला माहिती आहे, प्रभागामध्ये मागील खूप वर्षापासून मी स्वतः प्रभागामध्ये एक ॲक्टिव्ह आहे। कोविडमध्ये स्टीम मशीनचं वितरण असेल, सॅनिटायझर असतील, प्रभाग 12 मध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असतील, महिला दिन असेल, नवरात्र उत्सव असेल, असे सर्व विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम मी करत आलोय आणि यापुढे करेल। तसेच महिलांना रोजगार देण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायचे साधन आम्ही शोधत असतो। यंग मुलांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि याच्या पुढे देखील करू। सर्व मतदार बंधू भगिनींना मी हीच अपील करेल की आतापर्यंत मी आणि माझे सहकारी इतक्या छान अशा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत आलो। जसं आपण बघता रेणुका आशीर्वाद परिसरामध्ये स्थानिक नगरसेवक असून मी रेणुका आशीर्वाद वडलगावच्या नागरिकांना एक प्रश्न करू इच्छितो की आपल्या प्रभागातील नगरसेवकांनी काय कामं केले या आपण त्या प्रभागातील नगरसेवकाला विचारा। ज्या प्रकारे आज रेणुका आशीर्वाद एक्सेप्ट करून जर रेणुकाची आपण हालत बघितली, स्थानिक नगरसेवक घराच्या बाजूला राहत असून पूर्ण गल्लोगल्ली असतील, कचरा, ग्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम असतील, खूप प्रमाणात प्रॉब्लेम आहेत। मी आपल्या मार्फत जास्त वेळ न घेता हेच आश्वासन देईल की निवडून आल्याच्या नंतर कुठल्याही प्रभागामध्ये कुठलेही कामं पेंडिंग राहणार नाहीत। आमच्या कन्सेप्टमध्ये सर्वप्रथम आम्ही सोलर पॅनल आणायचा प्रयत्न करू, जेणेकरून प्रभाग 12 मध्ये ठाणे जिल्ह्यातील पहिला अशी महानगरपालिकेतील पहिला प्रभाग असेल की जिथं वीज ही मोफत दिली जाईल। नंतर CCTVज असतील, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल, रोजगार मुद्दा असेल, महिला रोजगार असतील, युवा रोजगार असतील, अशा सर्व प्रकारचे प्रश्न आम्ही सोडवण्यात चारही कॅन्डिडेट सक्षम आहेत। जसं वडलगावमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याची समस्या आहे। अजून वडलगावमध्ये पण आपण बघितलं कुठल्याही नगरसेवकाने तिथे निवडून आल्याच्या नंतर लक्ष दिलेले नाही आणि काही जे 5-6 महिन्यात काही नगरसेवकसाठी आता उभे आहेत स्थानिक लोक। माझं हेच पूर्ण मतदार बंधू भगिनींना अपील असेल की कुणाच्याही संभ्रमात येऊ नका, विचार करा। जे लोक आपल्यासाठी सेवेसाठी 24 तास 12 महिने असतात त्यांच्यावर लक्ष देऊन वोट करा, एकही वोट वाया घालू नका आणि सर्वप्रथम 15 तारखेला आपला मतदारांचा हक्क बजवा ही विनंती करतो। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।